सामाजिक सामंजस्य हे सर्व ठिकाणी राखले गेले पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्रभर मी हिंडतोय। या पुढील काळातही जर अशा घटना पुढे घडल्या तर माझी उपस्थिती तिथे 100% राहणार आहे। प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही तऱ्हेचं चुकीचं काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे। ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जे काही अन्यायग्रस्त गुन्हे दाखल करायचं फिर्याद देतात त्याच्यापेक्षा जास्त जे त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, या उलट जे त्यांच्या विरुद्ध दरोड्याचे गुन्हे टाकतात त्यांच्यावर पोलीस तत्पर कारवाई करतात, त्याच्याबद्दल आपल्याला जे पोलीस कर्मचारी अथवा शासकीय कर्मचारी ॲट्रॉसिटीच्या दरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये जर कुचराई करतील तर त्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे अधिकार ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत आहेत, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यांच्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्याचे अधिकार प्रत्येक नागरिकाला आहेत। नागरिकांना ही गोष्ट माहीत नसल्यामुळं अशा प्रकारे त्याच्यातून त्या कायद्याची पळवाट काढली जाते। या घटनेच्या संदर्भात इथल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीची तक्रार केलेली, परंतु अद्यापही त्याला अटक झालेली नाही समोरच्या आरोपीला, तर आपण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? मला वाटतं कायद्यानुसार जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना थोड्याच दिवसात ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत नक्कीच कारवाई होईल। या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार आहे, त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांशी पण बोलणार आहे। आपण लगेच काय ॲक्शन घेणार? त्या अधिकाऱ्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तुम्ही तुमच्या थ्रू कारवाई करणार का? 100% कारवाई करणार आहे। कारण काय की जर जो माणूस ह्याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्याला त्याची सजा ही नक्की मिळेल।